नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत। मित्रांनो, सत्य मांडणे हा जर गुन्हा तर करू आम्ही पुन्हा या सिद्धांतावर आम्ही ठाम आहे। त्या अनुषंगाने बदलापूर स्टेशनच्या परिसरामध्ये आम्ही पोहोचलोय। बदलापूर स्टेशनच्या परिसरामध्ये आल्यानंतर जवळ आपल्याला जो फुटपाथ बघायला मिळतोय, आपण जर बघाल हा संपूर्ण जो फुटपाथ आहे तो नगर परिषद बदलापूर नगर परिषदने मात्र व्यावसायिकीचा घशात घातलेला आहे। त्यामुळे हा संपूर्ण परिसर आपण दूरवर जर पाहिलं तर या ठिकाणी बदलापूर स्टेशनच्या समोर अशा लागलेले अवैध सर्व या ठिकाणी व्यावसायिक आहे। तर या व्यावसायिकांनी संपूर्ण फुटपाथ आहे तो मात्र आपल्याला घशात घातलेला वाटतो। पण या सर्व व्यावसायिकांना पाठीशी घालणाऱ्या बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून आपण बघायला मिळतोय। कारण यदा कदाचित जर प्रसंग काही घडला तर जवळ 1 तासहून अधिक ॲम्ब्युलन्स इथं रखडली जाते। त्यामुळे बदलापूर स्टेशनच्या परिसरामध्ये ये जा करणारे ज्येष्ठ नागरिक असतील, तरुण असतील, तरुणी असतील, या सर्व लोकांना या सगळ्या गोष्टीचा असहाय्य वेदना करायला लागते। त्याचबरोबर रस्त्यावर बसलेले असे व्यवसाय छोटे मोठे व्यवसाय करून त्यावर आपला उपजीविका चालणारी माणसं सुद्धा आहेत। पण वर्षानुवर्ष ज्यांनी डेरा बांधून माझ्या पाठीमागे आपण लाईव्हच्या माध्यमातून बघाल हे डेरा टाकून बसलेले असे रस्त्यावर जी माणसं आहेत त्यांचं काय? कारण रस्त्यावरती फुटपाथवर व्यवसाय करणं आणि त्याबरोबर वर्षानुवर्ष ताटून ठेवलेलं आपण बदलापूर नगरपालिकेला ही दिसत नाही का? आणि त्यामुळे बदलापूर नगर परिषदेच्या आशीर्वादाने मात्र हा संपूर्ण भूखंड आहे तो लाटला जातोय। यावर कोण लक्ष देत नाही आणि त्यामुळे संपूर्ण बदलापूर शहरामध्ये आंधळं दळतंय आणि कुत्रं फीट खातंय अशी अवस्था झाली आहे। खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आपण बघतोय, मात्र बदलापूर स्टेशनच्या परिसरामध्ये गेल्यानंतर वास्तवतेचं भयान रूप आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नवकेसरी टीम आहे ती बदलापूर स्टेशनच्या परिसरामध्ये फिरते। पण ज्या पद्धतीनं बदलापूर शहरामध्ये घडतंय आणि बिघडतंय ह्याला जोखमदार कोण आहे? तो जोखमदार आहे इथली नगर परिषद। कारण या नगर परिषदेनं जर अशा प्रकारे लोकांच्यावरती कारवाई केली असती तर आज ही वेळ आली नसती। त्यामुळं बदलापूर शहरामध्ये संपूर्ण बदलापूर स्टेशनच्या परिसरामध्ये सर्व असणारा फुटपाथ आहे तो व्यावसायिकांच्या घशात घालणाऱ्या बदलापूर नगर परिषदेला जाब विचारायला कोणी विचारत नाही। कारण आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशी बदलापूरची अवस्था बसले असं म्हणायला हरकत नाही। कॅमेरामॅन सेमिका गद्रे सम रिपोर्टर सागर पाटील, बदलापूर स्टेशन।